आज आपण कमी वेळात घरच्या साहित्यामध्ये मसाला शेंगदाणा कसा करणार आहोत, जो बाजारात अवेलेबल आहे. तुम्ही म्हणता बाजारातच हे भेटतात, पण हे घरच्या घरी सुद्धा तुम्ही 10 मिनिटात करू शकता. तो आपण मसाला शेंगदाणा कसा करणार आहोत हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. तांदळाचं पीठ 1 चमचा, 3 चमचे बेसन पीठ, मीठ, शेंगदाणे घेतलेत आपण कच्चे असे 1 वाटी, त्यानंतर मिरची पावडर, चाट मसाला, हळद आणि अर्धा लिंबू. तोपर्यंत काय करू, आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. आता आपण हे दोन्ही पीठ एकत्र करणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये आता आपण आपले शेंगदाणे टाकून घेणार आहे, जे 1 वाटी घेतले होते. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घेतले आपण आणि चवीपुरतं मीठ. आता ह्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून घेणार आहे. आता हे आपण सगळं हाताच्या साहाय्याने एकत्र करून घेणार आहे. कसं ह्या शेंगदाण्यांना हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं 1 चमचा, की जेणेकरून ते शेंगदाण्याला हे पीठ लागावं. त्यासाठी की अजून आपले असे शेंगदाणे कोरडे आहेत, तर तुम्ही त्यामध्ये अजून 1 चमचा पाणी ॲड करू शकता. पण एकदम सुरुवातीला जास्त नाही टाकायचं, नाहीतर मग ते पातळ होऊन जाईल. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सगळ्याला पीठ लागलेले आपल्या. आता आपण काय करायचं, हे सोडून घेऊया एक तेलामध्ये. तोपर्यंत आपलं तेल पण गरम झालेलं आहे. हे कसं असं हाताच्या साहाय्याने सोडायचं, म्हणजे ते कसे वेगवेगळे शेंगदाणे असे बरोबर पडतील आपल्या तेलामध्ये. आपले बघा किती व्यवस्थित असे ब्राऊन झालेले आहेत, एकदम कुरकुरीत. आता आपण हे काढून घेऊया आणि बाकीचे पण आपले असे फ्राय करून घेऊया. हे असे शेंगदाणे आपण पूर्ण भाजून घेतलेले आहेत, तळून घेतलेत म्हणायचे. आता त्यामध्ये आपण थोडासा चाट मसाला टाकू आणि ते एकजीव करून घेऊया. तसे आवाज तुम्ही ऐकू शकता किती व्यवस्थित येतो. अशा प्रकारे आपण चटपटीत असा मसाला शेंगदाणा खाण्यासाठी तयार केला आहे.